हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं रुपालीज किचन या चॅनलमध्ये। चला तर आज बनवूया आपण मस्त चमचमीत दोडक्याची सुकी भाजी। चला तर मग वेळ न घालवता स्टार्ट करूया रेसिपी। सर्वात आधी कढईमध्ये 1 ते 2 चम्मच तेल घेऊया। नंतर त्यात जिरे टाकूया। नंतर बारीक केलेलं लसूण टाकूया। लसूण फ्राय करून घेऊया। थोडा कढीपत्ता टाकूया। एक टोमॅटो इथं कट करून घेतलेला आहे मी, ते टाकून घेऊया। मिक्स करूया। 1 मिनिट शिजवून घेऊया टोमॅटो। हे बघा टोमॅटो मस्त शिजून झालेला आहे। त्यानंतर इथे लाल मिरची पावडर टाकूया। मी 2 चमचे मिरची पावडर टाकते, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। नंतर अर्धा चम्मच मीठ चवीनुसार। नंतर अर्धा चम्मच हळद। नंतर घरगुती गरम मसाला अर्धा चम्मच। मिक्स करूया आता। मिक्स झाल्यानंतर यात थोडं पाणी टाकूया, अगदी थोडं पाणी, मसाला शिजण्यासाठी। नंतर 1 मिनिट परतून घेऊया। मसाला परतून झालेला आहे। आता यात कट केलेले दोडके टाकून घेऊया। मिक्स करूया। ह्या भाजीला पाणी टाकायचं नाही, वाफेवर शिजवून घ्यायचं, कारण दोडक्याला पाणी सुटतं, त्यामुळे पाणी टाकायची गरज नाही। कोथिंबीर टाकूया। मिक्स करूया। नंतर कमी आचेवरती 9 ते 10 मिनिट झाकण देऊन शिजवून घेऊया भाजी। मध्ये चेक करायची भाजी जळू नये त्यामुळे। हे बघा मी चेक करते, भाजीला पाणी सुटलेलं आहे। मिक्स करूया एकदा। शिजलेली नाही ही भाजी। परत झाकण देऊन 5 ते 6 मिनिट शिजवून घेऊया। 9-10 मिनिट झालेले आहे। आता भाजी शिजून झालेली आहे। मिक्स करूया। हे बघा, गॅस बंद करून टाकूया। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। बाय।